दरम्यान अकोटमध्ये झालेल्या प्रकाराची मला माहिती नाही, तेथील प्रभारींकडे मी लिखित माहिती मागवली आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. मला काही माहित नाही होतं. पण आता या घडीला असं झालेलं आहे की 11 भाजपचे होते आणि तुमचे 5 मिळून अकोटमध्ये सत्ता इमिजिएट माझे जे प्रभारी आहे त्यांना सांगितलं मला लिहित मध्ये तुम्ही 10 मिनिटांमध्ये पाठवा करके. 10 मिनिटांमध्ये आपल्याला कारवाई 200% याच्यामध्ये काही नाही. आमची राजनीती सर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही. पण हे सगळं करण्या अगोदर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या कानावर टाकलं नव्हतं का? कारण आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष अगोदरच बाहेर पडले होते, मग तुम्ही बाहेर का पडले नाहीत या संदर्भात काही विचारणा ते आम्ही जसं म्हटलेलं आहे की विदर्भाची सगळी जबाबदारी जे आहे ते आम्ही तिकडचे जे आमचे प्रभारी आहे, सिनियर लीडर आहे युसुफ पुंजानी साहेब, तिकीट कोणाला द्यायचं आहे हे अधिकार त्यांना देण्यात आले होते. जिंकून आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे अधिकार त्यांच्याकडे होते. पण इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या अगोदर मला असं वाटतं की पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांनीही आमच्याशी बोलायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. म्हणून त्यांनाही आम्ही प्रश्न विचारलेला आहे, लिखितमध्ये आम्ही अहवाल त्यांच्याकडूनही मागितलेला आहे की हे निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला होता. ते काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे. आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही. विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे, पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे. शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे. पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असणार त्या गटामध्ये आम्ही जाणार नाही. पक्ष सोडून पक्ष सोडून भाजपात येत आहेत MIM म्हणून केली अशा प्रकारचं भाजपचं मत आहे. काय पक्ष सोडून ते भाजपमध्ये येत आहेत तुम्ही? नाही, तसं काही नाही आहे. आमचे पाच नगर अध्यक्ष हे आहे, काउन्सिलर्स आहे. पक्ष सोडण्याचं काही कारण नाही आहे. ते गट जेव्हा तयार होतो शहर विकास आघाडीसाठी, आम्ही त्या काउन्सिलर्सलाही बोललो. त्यांनी म्हटलंय की साहेब आमच्या एरियामध्ये ते विकास करणार, आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून शहराचा विकास आणि विशेषकर जे मुस्लिम वस्ती आहे जिथे लोकांनी विश्वास करून आमचे 5 काउन्सिलर्सला निवडून दिलेले आहे त्याच्या विकासासाठी ते बहुतेक तिथे गेलं असेल. पक्ष सोडून कुठेही कोणी जाणार नाही, आपल्याला स्पष्ट करतो. ओके. तुम्ही आता ज्या बायजीपुऱ्यातली सुरुवात केली त्या तुम्ही ज्याला उमेदवारी दिली नाही असं कळतंय, बरं काय नेमकं झालेलं आहे? त्यांनी काळे झेंडे का दाखवले? बहुतेक त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल. राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहणार, म्हणजे आम्हाला काहीही. दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील काँग्रेससोबतच्या युतीवर काय म्हटलंय ते देखील पाहूयात.